मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख. आपण बघत आहात मानव समाचार मराठी. सत्य नेहमी सत्यासोबत. बघूया कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील बातमी. कळविण्यात अति आनंद होतो की आयुष्यमान विनोद मारुती आहिरे यांनी सम्यक सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था या संस्थेत सामाजिक सभागृह व वाचनालय या दुमजली इमारत बांधकामासाठी 5 लाख रुपये देणगी दिली आहे. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं त्यांचा आज दिनांक 23/11/2025 रोजी सकाळी धामोरी येथील बुद्ध विहार येथे मोठा सत्कार कार्यक्रम करण्यात आला होता. या सत्कारानंतर माननीय आयुष्यमान युवा उद्योजक विनोद मारुती आहिरे स्वतः आपण यांच्याकडून जाणून घेऊया की यापुढेही त्यांनी आजपर्यंत कुठल्या क्षेत्रात मदत दिलेली आहे आणि आज अशा माणसांची काळाची गरज आहे. बघूया समक्ष विनोद भाऊ आहिरे यांची मुलाखत. सर्वांना सविनय जय भीम. मी विनोद आहिरे. मी ह्याच गावातील जन्म घेतलेला मुलगा आहे. कामानिमित्त व्यवसायानिमित्त मी पुणे या ठिकाणी तिथे गेल्याच्या नंतर तिथे चांगल्या पद्धतीने मी माझं शिक्षण पूर्ण करून उद्योग व्यवसायात उडी मारली आणि तिथं चांगल्या पद्धतीनं मला यश प्राप्त झालं आणि आज सगळ्यात मी त्या ठिकाणी रुजू आहे आणि राहायलाही मी पुण्यातच आहे. सर्वप्रथम ज्यावेळेस चावडी ही संकल्पना आम्हाला एक व्हॉट्सअपचा ग्रुप करून मांडण्यात आली त्यावेळेस मला खरोखर मनापासून खूप आनंद झाला आणि आनंद झाल्याच्या नंतर म्हटलं याला एक स्वरूप कसं देता येईल. त्यावेळेस मी काही ठराविक लोकांशी त्या ठिकाणी बोललो असता सगळ्यांनी सांगितलं की आमचं ऑलरेडी असं एक प्लॅनिंग करत आहोत की एक चांगली कमिटी बनवून जुनी जी चावडी झालेली आहे ती आता पडून कुणालाही विजा वगैरे होऊ शकते. त्या ठिकाणी साप वगैरे खूप याचे प्रमाण पण वाढलेलं होतं. मग सर्वांनी एक निर्णय घेतला की ही चावडी बांधून त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं एक चांगलं भव्य दिव्य वास्तू कशी उभी करता येईल आणि ती करत असताना त्यांनी कमिटी बनवून सर्वांना एकत्रित आणून हा निर्णय घेतला की ही पाडून दुसरी चावडी बनवायची आहे आणि मग देणगी कशी गोळा करायची. कारण की बजेट पण यांनी जर बघितलं तर खूप मोठं होतं आणि समाजातील काही ठराविकच लोक फक्त याच्यामध्ये पुढाकार घेतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं आहे की ज्याला आपलं श्रमदान देता येईल त्यांनी द्यावं, ज्याच्याकडं पैसा असेल त्यांनी पैसा लावावा. परंतु आज आपण हे सिद्ध केलं की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जो नोकरीला आहे त्याच्यातून काही टक्केवारी त्यांनी आपल्यापेक्षा कमी म्हणजे गरिबीतला जो समाज आहे त्याला लावावी आणि त्या समाजाला वर काढण्याचं काम करावं. त्यात आज आपण त्यात खरे उतरला. यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठंतरी समाजाची सुद्धा परतफेड करायची असते. आता मी सातत्याने पुणे या ठिकाणी राहत असताना माझेही उद्योग व्यवसायात बरेचसे मित्र आहेत. तर त्या लोकांनी काही ज्या देवी देवतांकडे त्यांची श्रद्धा असते तर ते म्हणतात की विनोद आम्ही आमच्या व्यवसायातील काही भाग हा आम्ही त्यांच्या समाजकारण्यासाठी किंवा मंदिरासाठी किंवा इतर शाळेय मुलांच्या मदतीसाठी कुठं पूरग्रस्त असतील काही ज्या घटना घडतात त्याच्यासाठी आम्ही त्या पैशाचा उपयोग करत असतो. मला त्यांच्याकडनं एक गोष्ट खूप चांगली शिकायला भेटली. ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की बाबा आपल्या चावडीचं सुद्धा त्या ठिकाणी काम चालू होणार आहे तर मी सुद्धा तीच संकल्पना पुढे घेतली. म्हणलं आपण आपल्या उद्योग व्यवसायातला नफ्यातील काही भाग जो आहे तो साईडला ठेवून चावडीला काय जास्तीत जास्त देता येईल तो देण्याचा आपण प्रयत्न करू आणि ते करत असताना खरोखर मी खूप समाधानी आहे आणि मला यशही खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटत आहे. आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून जो या कमिटीने आपला सत्कार ठेवला होता की फेटा बांधून मोठ्या जल्लोषात फटाक्याची आतिषबाजी करून विनोद भाऊचा सत्कार करायचा होता, परंतु तो आज आपण कुठल्याही हिशोबाने नाकारला आहे. हे बघा, जे कामाची शपथ सुरुवातीपासून आपण घेतली आहे की हे पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा सत्कार असेल कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडनं मान सन्मान मिळत असेल तर तो जर टाळला तर मला मान सन्मान घेण्यापेक्षा चावडी लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्यांनी पुस्तकालय केलेलं आहे, वाचनालय केलेलं आहे, ते जेव्हा उपयोगात येईल त्यावेळेस जे मला समाधान भेटेल मला वाटतं ते ह्या सत्कारांपेक्षा खूप मोठं असेल. आज आपण याच्या माध्यमातून जे समाजाचे काही आपले उच्च शिक्षित असतील, बाहेरगावी असतील, देणगी स्वरूपात त्यांच्याकडून काही मिळावं या संदर्भात त्यांना काही संबोधित जातात. निश्चित मी सर्वांना आवाहन करेल
जेवढ्यांना जे शक्य असेल, कारण की प्रत्येकाची सुरुवात या चावडीपासूनच झालेली आहे आणि आज चावडीतनं आपणच समाजातूनच सगळेजण मोठे झालेलो आहोत. प्रत्येकाला जेवढं शक्य असेल त्याने थोडंसं या ठिकाणी योगदान जर दिलं तर हे बघा, ही सार्वजनिक वास्तू निर्माण होणार आहे, ही कुणा एकट्याची वास्तू नसणार आहे. भले त्यात कुणी योगदान जास्त दिलं तरी त्याचाही हक्क तेवढाच असणार आहे जेवढा कुणी 1 रुपया दिला असेल. त्यामुळे प्रत्येकांना मी आव्हान करेल, थोडीशी काटकसर करून या चांगल्या सामाजिक उपक्रमात जर त्यांनी थोडंसं योगदान चांगलं दिलं तर या वास्तूला अजूनच्या अजून चांगलं करण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करतायत, ते त्यांचे संपन्न होतील असं मला काही वाटतं. दिवस झाले आपण चासनाळीच्या श्रीराम सृष्टी येथे ही देणगी दिली, त्यावरून तर आपलं नाव लौकिक होतच होतं. त्याच गावात जो सामुदायिक सप्ताह असतो त्यातही आपण अन्नदानाचं हे केलेलं आहे. मी माहिती घेतली असता ते पण कळालं. म्हणजे आपण सर्व धर्म समभाव हे धरून देणगी देतात, हे सिद्ध झालं. यावर आपलं काय मत आहे? नक्कीच धर्म वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या प्रत्येकांनाच लागू असतात. त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्मासाठी काम केलंच पाहिजे. तो प्रत्येकाला त्यांचा पहिला अधिकार आहे. परंतु याचा अर्थ असा अजिबात होत नाही. कितीतरी आपल्या महान पुरुषांनी आपल्याला सांगून गेलेलं आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही संविधानाचं पहिलं पान जर बघितलं तर आपल्याला सर्वांना, भारतातील सर्व लोकांना त्यांनी पहिल्यांदा माणूस म्हणून संबोधलेलं आहे. तर त्याकनी ज्या कर्तव्य आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे करायचे असतील, त्यामुळे आपण त्या प्रत्येक ठिकाणी योगदान दिलंच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे. या मताला मी मानणारा माणूस आहे आणि समाज वगैरे मी फार काही मानत नाही आणि मी सगळ्यांना माणूस पहिला मानतो आणि एक चांगला माणूस जर मला त्या ठिकाणी पुढाकार घेऊन जर काही योगदान देण्याचं सांगत असेल तर नक्कीच मला ते करायला आवडेल.